आणि बुलेटिनच्या सुरुवातीला अत्यंत महत्त्वाची बातमी युद्धाच्या संदर्भात आहे। पुतिन आणि ट्रम्प यांच्यात फोनवरून तासभर चर्चा झाली। सध्या जगावर तेलाचं मोठं संकट आहे असं पुतिन म्हणालेत। तेल संकटावरून पुतिन यांनी हे मोठं वक्तव्य केलंय। पुढील 30 दिवसात तेल पुरवठा बंद होणार असं भाकीत सुद्धा पुतिन यांनी वर्तवलेलं आहे। होर्मुझ सामुद्रधुनीतून तेल पुरवठा बंद होईल असं महत्त्वपूर्ण विधान त्यांनी केलं। होर्मुझ सामुद्रधुनीमधून तेलाचा पुरवठा करणं कठीण आहे असं सुद्धा पुतिन यांनी म्हटलेलं आहे। पुतिन आणि ट्रम्प यांच्यामध्ये या सगळ्या संदर्भात सविस्तर बातचीत झालेली आहे। जवळपास तासभर फोनवरून त्या दोघांनी चर्चा केलेली आहे। सध्या जगावर तेलाचं मोठं संकट आहे असं सुद्धा ट्रम्प यांच्याशी बातचीत करत असताना पुतिन यांनी म्हटलेलं आहे। या सगळ्या संदर्भात बातचीत करूयात। ब्रिगेडियर हेमंत महाजन सर आपल्यासोबत आहेत। सर, आपण पाहतोय एकीकडे युद्धाची स्थिती, दुसरीकडे पुतिन आणि ट्रम्प यांच्यामध्ये चर्चा होते आणि युद्धाच्या पार्श्वभूमीवर सध्या जगावर तेलाचं मोठं संकट असल्याचं पुतिन म्हणत आहेत। किती गंभीर त्यांचं वक्तव्य आहे, किती गंभीर त्यांचा इशारा आहे? असं आहे की जे संकट जेवढं गंभीर आहे, जे म्हणतात तेवढं गंभीर नाही। जे खरं म्हटलं तर आता प्रॉब्लेम असा आहे की पुतिन यांना रशियाचं तेल विकायचं आहे आणि रशियाकडे तेल आणि गॅस अत्यंत सरप्लस आहे। फक्त ते रशियावरती निर्बंध घातल्यामुळे अमेरिकेने आणि युरोपियन देशांनी त्यामुळे ते तेल त्यांना ते विकता येत नव्हतं। आता होर्मुझ मधून फक्त जगाचं 20% तेल तेवढं येतं। 80% तेल नीट ऐका, हे होर्मुझच्या बाहेरनं येतं। म्हणजे होर्मुझ जर बंद पडलं अजून पुढचे 2 आठवडे, 3 आठवडे किंवा 4 आठवडे तरी 20% तेल सप्लाय हा ठप होणार आहे। पण त्याचा फायदा घेऊन पुतिन यांना आपलं जर तेलाचं म्हणजे लोकांना सप्लाय करणं आहे ते वाढवायचं आहे। आणि याच्यामध्ये अमेरिकेचा सुद्धा स्वार्थ आहे। अमेरिका सुद्धा एक पेट्रोलियम सरप्लस कंट्री आहे। म्हणजे त्यांना तेल बाहेरनं आणावं लागत नाही, ते त्यांच्याकडे असलेला गॅस आणि तेल इतरांना पुरवू शकतात। फक्त ते थोडे जगात लांब आहेत, म्हणजे त्याच्यामुळे तो खर्च जो तेल आणि गॅस घेऊन जायचा तो थोडा वाढतो। तर म्हणजे हे जे संकट काही वेळा जे आहे ते असं म्हणता येईल की याचा फायदा घेऊन अमेरिकेला जगाला आपलं तेल विकत घ्यायला लावायचं आहे। आणि त्याचप्रमाणे सर्वात जास्त रशियाला याची फार जास्त गरज आहे, कारण ते गेले 4 वर्ष युक्रेनचं युद्ध लढत आहेत आणि त्यांचा सर्वात मोठा जो सोर्स आहे इन्कमचा किंवा पैसे कमावण्याचा तो म्हणजे तेल आणि गॅस विकणं आहे। आणि काही कारणामुळे जे सर्वात जास्त ते तेल किंवा गॅस विकत होते युरोपला, ते सुद्धा आता मोठ्या प्रमाणात थांबलेलं आहे। कारण युरोपला रशियाचा गॅस द्यायच्या ऐवजी आता अमेरिका गॅस पुरवत आहे। तर हे म्हणजे तेलाचं जे कोष्टक आहे एकमेकात अडकलेलं आहे। परंतु एवढं नक्की की होर्मुझचं जरी स्ट्रेट अजून काही दिवस बंद राहिली तरी पण जगामध्ये तेल अनेक ठिकाणी आहे। त्याच्यामुळे जास्त काळजी करू नका। रशियाकडे पण आहे, अमेरिकेकडे पण आहे आणि इतर देश, आफ्रिकेतले देश, साऊथ अमेरिकेतला व्हेनेझुएला वगैरे त्यांच्याकडे सुद्धा आहे। तर त्याच्यामुळे एवढे जास्त काळजी करण्याचं कारण नाही। सर, जसं आपण म्हटलात की रशिया सुद्धा या सगळ्या कठीण काळाच्या परिस्थितीमध्ये कुठेतरी आपला फायदा कसा होईल याकडे भर देते, मात्र त्याला अमेरिका नेमका छेद देण्याचा प्रयत्न करेल का? या सगळ्या संदर्भात अमेरिकेची भूमिका कशी असेल? असं आहे की अमेरिका त्यांचं तेल लगेच जगाला देऊ शकत नाही आणि अमेरिका थोडं लांब असल्यामुळे अमेरिकेच्या तुलनेमुळे रशियाचं तेल हे कमर्शियली जास्त स्वस्त पडतं। तर म्हणून अमेरिके सध्याची जी बातमी अशी आपण जर बघितली असेल तर अमेरिकेने रशियाचं तेल जगाला विकण्याकरता 1 महिन्याकरता परमिशन दिलेली आहे। कारण अमेरिकेला वाटतं की महिन्यानंतर त्यांचं जे इतर ठिकाणी जे तेल आहे, व्हेनेझुएला असो किंवा अमेरिकेतलं असो, ते जागतिक मार्केटमध्ये अवेलेबल होईल आणि ज्याच्यामुळे तेलाचा पुरवठा करण्याचं मोठं काम अमेरिका करू शकेल। तर सध्या जे कन्सेशन रशियन तेल विकत घेण्याकरता दिलेलं आहे ते 1 महिन्याकरता आहे। त्याच्यानंतर पुढे काय होईल ते बघावं लागेल। परंतु जोपर्यंत भारताचा प्रश्न आहे, आपल्याला अजून सुद्धा जे तेल रशियाकडनं मिळतं आहे ते 5-10% स्वस्त किमतीमध्ये मिळतं आहे, जे मार्केट रेट आहे त्यापेक्षा। तर त्याच्यामुळे आपल्याला सुद्धा पुष्कळ फायदा आहे रशियाचं तेल घेण्याकरता। आणि जेव्हा जेव्हा शक्य आहे तेव्हा तेव्हा आपण रशियाचं तेल घेऊ शकतो। आणि मुख्य फायदा असा होतो की रशियन तेल आपण जे विकत घेतो त्याची किंमत आपल्याला डॉलरमध्ये भरावी लागत नाही, आपण ती रशियाच्या रुबलमध्ये भरतो। आणि सध्या डॉलर आणि रुपयाचं जे गणित आहे हे अत्यंत खराब झालेलं आहे, हे आपल्याला इकॉनॉमिक न्यूज मध्ये कळालंच असेल। रुपयाची किंमत डॉलरच्या तुलनेमध्ये हिस्टॉरिक लो ला पोहोचलेली आहे।
तर त्याच्यामुळे असा देश जो तेल तुम्हाला डॉलरच्या ऐवजी दुसऱ्या करन्सीमध्ये देतो हे आपल्याला कधी पण जास्त फायदेशीर असतं. आणि रशियाकडनं तेल घेणं हे आपल्याकरता नक्कीच फायदेशीर आहे, जेव्हा जेव्हा शक्य असेल तेव्हा. बरोबर. या सगळ्या संदर्भात आपण सविस्तर बातचीत केली, त्यासाठी धन्यवाद.